त्याच्या विषयाच्या पलीकडे अंगणवाडीचा विषय होता, ज्यांच्या पगारांचा वाढचा विषय होता, तोही अमितने घेतला. अशा व्यक्तीला, जो तरुण तडफदार अमित आमचा आहे, जर तो अशा पद्धतीने काम करतोय, लोकांना भेटतोय, लोकांपर्यंत जात आहे, तुम्हा सगळ्यांना वाटत नाही की ते एक संधी त्याला मिळायला पाहिजे? मी परत सांगते, ही संधी जे अमितला तुमच्यामुळे मिळणार आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी काम केलेलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यासाठी घरोघरी जायला पाहिजे. आता ज्यावेळी आम्ही डोर टू डोर करतोय, शर्मिला वहिनी स्वतः उतरले, स्वतः ते डोर टू डोर करतात आहे, स्वतः ते लोकांना भेटतात आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. लोक कंटाळली आहे, पण ते घाबरून त्यांच्याबद्दल बोलत नाही. एक साईड ते त्यांना अमित हवं आहे, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे इथे यायला पाहिजे हवं आहे. एक साईडला ते जे आमदार आहेत त्यांना इतके शिव्या घालतात, कारण त्यांनी आज प्रभादेवी आणि ह्या साईडचा जो पट्टा आहे बेघर केला आहे सगळ्यांना. मी खरंच सांगते तुम्हाला, बिल्डरबरोबर मिळून त्यांनी सगळ्यांना घराबाहेर काढले. आज 15-15, 20-20 वर्ष ते घराबाहेर आहेत इथे. अशा व्यक्तीला परत तुम्हाला आणून ठेवायचं आहे का? आणि दुसऱ्या पक्षाचा जो उभा आहे, त्यांनी 4 पक्ष बदलले, त्याला तुम्हाला इथे जिंकवायचं आहे. जो एकनिष्ठ असतो ना, त्याच्या पाठीशी उभे राहा. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे अमितसाठी उभे राहाल आणि अमितला ह्या मतदारसंघामधनं जिंकून द्याल. कारण याच्या व्यतिरिक्त मला कोणाबद्दल काही बोलायचं आहे नाही. माझा एकच धैर्य आहे की 1 आठवडा आहे, 1 आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत पोचा, घरोघरी जा. आज माझे सगळे इकडे मनसैनिक आहे, मी पण तुमच्यातली एक आहे. आम्ही जे जातोय तुम्ही जा, लोकांना बाहेर काढा, लोकांशी बोला, त्यांना आपले व्ह्यूज काय आहे, अमित काय करणार आहे पुढे जाऊन, साहेबांचे व्ह्यू काय आहे. साहेब महाराष्ट्रभर जे त्यांच्या डोक्यात आहे की एक वेळा एक सत्ता देऊन बघा माझ्या हातात मी काय करीन, ते ज्यावेळी बोलतात ना त्यावेळी त्यांना आपल्यावर भरोसा असता की तुम्ही ते सगळं त्यांच्यासाठी कराल. आणि ज्यावेळी तुम्ही हे सगळं मनात घ्याल की आपल्याला करायचं आहे, तर 100% अमित नाही, बाकीच्या विधानसभामधले आपले उमेदवार पण जिंकून याल. हेच सांगून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारीख विसरू नका. नक्की सगळ्यांना उतरा आणि मतदान करा. 1 नंबरवर अमितचं नाव आहे आणि तिथे ते बटन दाबून इंजनला मत द्या. धन्यवाद. नक्कीच आपण सगळ्यांनी 20 तारीख लक्षात ठेवायची, लिहून ठेवायची आणि रेल्वे इंजिन चिन्ह हे सुद्धा लिहून ठेवायचं आहे, अगदी मनात ध्यानात ठेवायचं आहे. आणि यानंतर मी इथे आमंत्रित करतोय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस श्रीयुत आरिफ शेख साहेबांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा श्रीयुत आरिफ शेख साहेबांचं. जोरदार टाळ्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावरचे माझे सर्व नेते, शाखा अध्यक्ष, महिला पुरुष व सर्व माझे पदाधिकारी आणि माझे समोर सर्व माझे मैसनिक. आज माहीम विधानसभामधले आमचे उमेदवार अमित साहेब, त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन. आणि देवाची नियती पण किती चांगली आहे. 1 नंबरला अमित साहेबांना ठेवलेला आहे. म्हणजे 20 तारखेला तुम्ही सर्व 1 नंबरला बटन दाबणार आणि 23 तारखेला त्याचा आमचा भावी आमदार सन्माननीय अमित साहेब या ठिकाणी तुमच्या रूपात समोर येणार आहे. हे आहे 1 नंबर. राहिली गोष्ट, मी राजसाहेबांनी मला वाहतूक सेनेची जबाबदारी दिली आणि 2019-2020 पूर्ण जग ते कधी लॉकडाऊनचा जे पिरियड होता ते कोणी विसरू शकत नाही. आणि त्यावेळी 6 महिने पूर्ण मुंबई काय पूर्ण भारत देश पूर्ण ठप्प झाला होता. आणि त्या ठिकाणी साहजिकच आहे 6 महिने काहीच नाही, लोकांना खायला प्यायला खूप त्रास झाला आणि आमचे सर्व मनसैनिकांनी जे काय मदत करायचे ते केली. परंतु राजसाहेबांनी मला वाहतूक सेनेची जबाबदारी दिली होती आणि त्यावेळी 6 महिने
सणवारवरती कितीतरी लोकांनी गाडीवरती लोन घेतलं होतं, घरावरती लोन घेतलं होतं, फ्रीज आणि सर्वांनी म्हणजे लोन होता. साहजिकच 6 महिने हप्ते नाही भरले तर बँक सोडणार का? नाही. आणि त्यावेळी खूप तक्रारी आमच्याकडे यायला लागले. सर्व बँका, NFC बँका, नॅशनलाइज बँका, कोऑपरेटिव्ह बँका, साहजिकच 6 महिने ते हप्ते थपलेत. बँक पण काय करणार, त्याला बँक चालवायची आहे. म्हणून त्यांनी बँकवाल्यांनी सर्व जे लोन धारक होते त्यांच्यावरती पैसा मागण्याचा फोनवरून तकाजा चालू केलं. आणि अक्षरशः मी ट्रान्सपोर्ट विंग बघतो म्हणून मी जेवढे पण गाड्यांचा लोनचं आहे सर्व माझ्या कितीतरी महिला रिक्षा चालवतात, कितीतरी पुरुष वर्ग, किती माझे भाऊ वगैरे टॅक्सी, रिक्षा आणि सर्व गाड्यांवरती साहजिकच 6 महिन्याचं जे लोन होतं ते चढत गेलं. आणि सर्व लोकांचे मला फोन यायला लागले. मी, माझे संजयभाई माझा अध्यक्ष आणि माझे बाकी वाहतूकचे सर्व पदाधिकारी, आणि त्या ठिकाणी फोन यायला चालू झालं. आणि त्यावेळी संजयभाई, मी आणि सर्व पदाधिकारी बसलो, बाबा ठीक आहे, बँक तकाजा लावतंय, पैसे नाही भरतायत, कॉलिंग एजन्सीवाले एक धमक्या देत आहेत, आम्ही घरी येऊ, तुमची गाडी उचलून घेऊन जाऊ, किंवा अक्षरशः म्हणजे एकदम घाणेरड्या भाषेत. माझ्याकडे आता पण ते रेकॉर्डिंग आहे. आणि त्यावेळी आम्ही बसलो, आमचे 2-3 वकील होते, ॲडव्होकेट होते, त्यांना घेऊन बसलो. आणि त्याच्यामध्ये ते आपले जे ॲडव्होकेट होते आपल्या पक्षाचे, त्यांनी आम्हाला सांगितलं, आज इथे बँक आहेत ना, बँक समजा रस्त्यावरती तुमची पण कितीतरी लोक हप्ते भरू शकत नव्हते. त्यावेळी ते गुंड लोक रेपो एजन्सी म्हणतात, त्या गुंड्या लोकांना त्या एजन्सी देतात, त्या रस्त्यावरती उभे राहतात आणि तुम्ही हप्ते नाही भरले म्हणून तुमची गाडी खेचून घेऊन जातात. त्यांना ते अधिकार नाही आहे असं ते आमच्या ॲडव्होकेटनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. त्याच्यामध्ये जर एखादी गाडी किंवा एखादा लोन नाही भरलेला असेल, त्याच्यामध्ये कोर्टाचा आदेश घेऊन त्या ठिकाणी त्याची ती गाडी रिकव्हरी करावं लागतं. आणि हे सर्व आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा कॉपीचा आदेश आलं, आम्हाला त्याच्याबद्दल जाण आली. आणि त्याच्यानंतर आम्ही आवाहन केलं, एक हेल्पलाईन नंबर आम्ही दिलं पूर्ण मुंबईच्या महाराष्ट्र जनतेला. कुठलाही बँकधारक, कुठलाही कॉलिंग एजन्सीवाला फोन करून तुम्हाला धमकत असेल, रस्त्यावर तुमची गाडी कोणी खेचत असेल, कोणतरी गुंड बँकवाल्याचा, किंवा तुमच्या घरावरती कोण आला असेल, या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा. आणि त्याचा फायदा असं झालं की जसंही हे आम्ही हेल्पलाईन नंबर दिलं आणि आम्ही त्याचबरोबर सर्व NFC बँका जेवढे पण आहे, कोऑपरेटिव्ह बँका, नॅशनल बँक, त्याला पत्र व्यवहार पण दिलं की तुम्ही जे हे आहे प्रॅक्टिस करतायत, कॉलिंग एजंट फोनवर धमकी देत आहेत, रस्त्यावरती गाड्या पकडतायत, ते टोटली इल्लीगल प्रॅक्टिस आहे. घरावरती तुम्ही जाता ते टोटली इल्लीगल प्रॅक्टिस आहे. तुम्ही जर हे थांबवलं तर ठीक, नसेल तर मनसे स्टाईलला तुम्हाला या ठिकाणी दणका दिला जाणार. आणि त्याचं काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. हे जसं आम्ही सर्व बँकेत देण्याचं काम केलं, पत्र देण्याचं केलं, आणि त्यांना माहीत पडलंय की हे मनसे वाहतूक सेनेला यांना जे गाईडलाईन्स आहे सुप्रीम कोर्टचा, RBIची, जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जे गाईडलाईन्स आहे यांना माहीत झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा एक लहानसा पदाधिकारी पण त्या बँकवाल्याला फोन करायचा, तो आपली माफी मागायची. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सन्मान राजसाहेबांची सेना. या लॉकडाऊनमध्ये कोणाचाही आधार भेटला नाही, पण सन्माननीय राजसाहेबांचं आधार या सर्व पूर्ण मुंबईच्या महाराष्ट्र जनतेला या ठिकाणी भेटलेला आहे. राहिली गोष्ट दुसरी, आज आचारसंहिता लागण्याच्या रात्री 12 वाजता
मुंबईचा टोल मुक्त झाला, बरोबर ना? आणि या टोल मुक्तच्या मागे हे 18 वर्ष आमचे सर्व नेते सन्मान्य राजसाहेब आणि तुम्ही सर्वांच्या सहकार्याने आज हे मुंबईचा टोल मुक्त झालेला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आणि आता आपण मुंबईचा एक टोल बाकी आहे नितीन सरदेसाई साहेब, तो मुक्त मुंबई आतापर्यंत टोल मुक्त झालेला नाही. बँड्रा वर्ली सिलिंग आता पण बाकी आहे. आणि ज्या दिवशी 23 तारखेला आपली सत्ता आल्याबरोबर ते पण टोल बंद होऊन जाणार या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ये तो अभी मुंबई की झांकी है, पूरा महाराष्ट्र का टोल बंद होना अभी बाकी है. राहिली गोष्ट तिसरी म्हणजे आज ई चलान है ना. प्रत्येक गाडीवरती आज ट्रॅफिकवाले आपले पोलीस बांधव, तुम्ही वाईट मानू नका नाहीतर बोलणार आमच्याबद्दल. काय आहे, तुम्हाला पण प्रेशर आहे, वरून आदेश आहे सरकारांचा, तुमच्या जे काय वरिष्ठ तुमचे आहेत रोजचे एवढे ई चलानचं तुमचं ते झालेच पाहिजे. आणि आज मी इकडे सर्व जनतेला बोलतो, या माध्यमातून बोलतो, प्रत्येक घरात एक टू व्हीलर तर आहेतच ना. आणि त्याच्यावरती हे फाईन सतत चालू असतं. पहिला 750, ते फाईन नाही भरलं तर 1500 रुपये, आणि असेच 1500 1500 1500 1500 हे चालूच असतं. आणि लोक अक्षरशः कंटाळलेली आहे. अरे या सरकाराचं काम आहे की तुम्ही जर आम्ही टॅक्स भरतो, त्या गाड्याचा टॅक्स भरतो, सर्व म्युन्सिपल टॅक्स भरतो, सर्व टॅक्स आम्ही भरत असतो, तर आम्हाला एक पार्किंगसाठी जागा नाही आहे या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मुंबईसाठी एक जागा नाही आहे टू व्हीलर पण उभे करण्यासाठी. आज किती वाईट परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ही चलान, माझ्याकडे कितीतरी वाहतूक सेनेच्या आमच्या ऑफिसला कितीतरी महिला आले होते, बोले अरे बाई आम्ही आमच्या मुलाला शाळेला सोडायला जातो, गाडी पार्किंगला केली की लगेच त्याच्यावरती फाईन पडतो 1500 रुपये. एखादा टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर किंवा तुमच्यापैकी कोणाला शौचालयाला जायचं असतं, पार्किंग कुठे भेटत नाही, बाहेर आल्याच्या नंतर लगेच 1500चा फाईन भरतो. तो बेचारा जातो लघवीला, तिकडे 5 रुपये देतो आणि इकडे 1500 रुपये देतो. म्हणजे लघवी करायला गेला तर 1500, 5 रुपये त्याला द्यावं लागतात. ही अशी इतकी वाईट परिस्थिती आहे. हे निर्लज्जपण आहे. आणि यासाठी मागे आम्ही या ई चलानाच्या विरोधात मुंबई नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी आमचा विभाग अध्यक्ष माझा मित्र यशवंत किल्लेदार आम्ही माहीम चौकीला गेलो होतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे चुकीच्या पद्धतीने ई चलान आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ई चलानच्या विरोधात ट्रॅफिक चौकीला आम्ही निवेदन दिलं होतं. आणि आज आम्ही मागणी केली आहे, मागणी अशी केली आहे, ह्या लॉकडाऊनच्या नंतर ई चलानवरती यूपी सरकारने 100% ई चलान माफ केलं. तिकडे सरकार कोणाची? बीजेपीची. कर्नाटक सरकार त्यांनी 50% ई चलान माफ केलं. म्हणजे आता ठीक आहे काँग्रेसचे, त्याच्या अगोदर ज्यावेळी माफ केलं त्यावेळी पण बीजेपीचे सरकार. आणि या ठिकाणी आताची सरकार होती ती पण बीजेपीची सरकार होती. आम्ही मागणी केली आहे की इकडे पण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण ई चलान आहे ते पण माफ झाले पाहिजे. आणि मी या ठिकाणी नक्की सांगतो, आपली सरकार आली 100% ई चलान माफ केल्याशिवाय आपण राहणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आता थोड्याच वेळात राजसाहेब येत आहेत, ते आपल्या याबद्दल या भाषणामध्ये जे काय सांगायचं ते सांगतील. परंतु येणारा 20 तारखेला 1 नंबर बटन रेल्वे इंजिन अमित साहेब यांना 1 नंबर बटनवरती दाबून 23 तारखेला 1 नंबरवरती आणायचं आहे. एवढंच बोलतो. जाता जाता एकच सांगतो,
तेरे मन का मेरे मन का मन ही मन में रिश्ता होगा। तेरे मन का मेरे मन का मन ही मन में रिश्ता होगा। ऐलान ये करता हूं एक दिन दुनिया देखेगी, ऐलान ये करता हूं दुनिया एक दिन देखेगी, महाराष्ट्र के सिंहासन पे मनसे वाला बैठा होगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आरिफ साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा जो मांडला तो म्हणजे आपल्या ई चलनचा मुद्दा, तो खरंच लावून धरा, कारण सगळेच आपले टू व्हीलर्स असतील, जे सामान्य माणसं आहेत, सामान्य मुंबईकर, हे सगळे ई चलनने त्रस्त झालेले आहेत। यानंतर मी इथे आमंत्रित करतोय आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विभागाध्यक्ष श्रीयुत यशवंत किल्लेदार साहेबांना। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। यशवंत किल्लेदार साहेब। विजय असो, विजय असो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, उद्याच्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट माननीय राज ठाकरे साहेब यांना मी वंदन करतो। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मनसेचे नेते, विभागातील सर्व पदाधिकारी व उपस्थित बंधू भगिनींनो, आत्ताच आरिफबाईंनी लॉकडाऊनचा विषय काढला। लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळी जनता स्वतःच्या घरामध्ये होती, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक, विशेषतः आमच्या माहीम विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक हे सकाळी 9 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत रस्त्यावर होते। सगळ्यांना विविध पद्धतीने मदत करत होते। मी माझ्यासह नितीन सरदेसाई साहेब, आमचे सर्व शाखा अध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, महिला पुरुष, सर्व पदाधिकारी, त्याच्याबरोबर सर्व महाराष्ट्र सैनिक, विविध जेवढी काही कोणाला मदत करता येईल, जशी काही मदत करता येईल, हे स्वतःच्या जीवावर उदार होऊन करत होते। त्यामुळे मी सर्व महाराष्ट्र सैनिकांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो। विभागामध्ये आता एक उल्लेख झाला, सध्याचे जे आमदार आहेत किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत, वर्षानुवर्ष तेच आहेत। विभागातल्या गोरगरिबांच्या समस्या खरं तर इतक्या वर्षात त्या कमी व्हायला पाहिजे होत्या, त्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर आपण माहीमपासून सुरुवात करू। माहीम पोलीस कॉलनीची दुरावस्था जर बघितली, आजच्या तारखेला पोलीस महिला किंवा पोलीस जे आपले बांधव आहेत, त्या क्वार्टर्समध्ये ज्या पद्धतीने राहत आहेत, तिकडे जाऊन पाहिलं ना तर खूप दया येते। त्या क्वार्टर्सचं आता नूतनीकरण होणार होतं 6 महिन्यापूर्वी। सध्याच्या आमदारांनी ते नूतनीकरण PWD खात्याला थांबायला सांगितलं। 1 वर्षापूर्वी होणार होतं। का थांबवायला सांगितलं? की निवडणूक येत आहेत, निवडणूक जवळ आल्या की 2-3 महिन्या अगोदर आपण हे काम करूया, तोपर्यंत पोलीस बांधव असेच राहू देत। सांगायचं तात्पर्य असं आहे की यांना निवडणूक आणि निवडणुकीची मतं या पलीकडे दुसरं काही दिसत नाही। नागरिक तिकडे कसाही राहू दे, ते गळत्या घरामध्ये राहू दे, कसंही राहू दे, त्यांना त्याची चिंता नसते। फक्त स्वतःचं मत, स्वतःला मतं कशी मिळवायची, निवडणुका आल्या की जनतेच्या खोपऱ्याला गुळ कसा लावायचा, हे यांच्याकडून शिकायला हवं। पुढे आलं की नंतर आमचा जो कॅडल रोडपासून जो शिशोर चालू होतो, समुद्र किनारा प्रभादेवीपर्यंत चालू होतो, गलिच्छ किनारा आहे। माहीमच्या दर्ग्यापासून पुढे रोड नंबर 5 पर्यंत आला, तिकडे सगळे गर्दुल्ले आहेत। अक्षरशः ड्रग्ज विकले जातात। ते गर्दुल्ले पुन्हा चेन स्नॅचिंग करतायत। ट्रॅफिकची समस्या आहे। चोऱ्यामाऱ्या घरफोड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात माहीममध्ये होत आहेत। याकडे आमदार साहेब आणि इकडच्या नगरसेवक लोकप्रतिनिधींना अजिबात लक्ष नाही आहे। शिवाजी पार्क मैदान असो, मैदानाचा धुळीचा प्रश्न आहे। पुढे प्रभादेवीमध्ये अनेक डेव्हलपमेंटचे विषय आहेत। पूर्ण प्रभादेवी ते माहीम जवळजवळ 18 ते 19 प्रोजेक्ट असे आहेत की ते गेली 10, 12, 15 वर्ष बंद पडलेत। लोकांना शिफ्ट करून मोकळे झालेले आहेत, त्यांना भाडीही मिळत नाहीत, लोकप्रतिनिधी काही करत नाहीत। अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या आहेत।
समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, कमी होत नाहीत, परंतु लोकप्रतिनिधींना स्वतःची पडलेली आहेत. आता मी थोडंसं मागे जातो. 2004ला पहिल्यांदा हे सदा सरवणकर आमदार झाले. त्याच्या अगोदर एक साधे शाखा अध्यक्ष होते, शाखा प्रमुख होते प्रभादेवीला. लक्ष्मण भोसले आणि त्यावेळेचे छोटू सावंत यांच्यावर अन्याय करून ह्यांनी उमेदवारी मिळवली आणि नगरसेवक झाले. त्याच्यानंतर प्रभादेवीतून नगरसेवक झाल्यानंतर 5 टर्म पूर्ण झाल्यानंतर हा वॉर्ड झाला लेडीज, महिला, म्हणून ह्यांनी उडी मारली बाजूच्या वॉर्डमध्ये जिथे तारांगण ऑफिस आहेत, शाखा आहे तिथे बाळ मांजरेकर सारखा एक गुणी शाखा प्रमुख होता, त्याचा क्लेम होता. त्याचा क्लेम खाल्ला आणि स्वतः नगरसेवक झाला. यांची हिस्ट्री बघा कशी, इतिहास बघा कसा आहे. दुसऱ्यांनी पिच तयार करायचं आणि ह्यांनी जाऊन तिथे बसायचं. त्याच्यानंतर विशाखा राऊत 2005 आमदार होत्या ना, आमदार होत्या. 2005ला विशाखा राऊतची उमेदवारी कट करून स्वतः आमदार झाले. 2009ला जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात होती तेव्हा यांच्या पक्षाने यांना उमेदवारी दिली नाही. उमेदवारी दिली नाही म्हणून यांनी पक्ष सोडला, हे काँग्रेसमध्ये गेले. आणि हे सगळं करत असताना ह्याच्याबरोबर ह्यांचा चेला महेश सावंत देखील त्यांच्यासोबत होता. तिकडून गेले, तिकडे पडले. त्याच्यानंतर 2012ला महानगरपालिकेची निवडणूक झाली. इथून त्यांनी स्वतःच्या मुलाला समाधान सरवणकरला उभं केलं. खरं तर इथे त्या महेश सावंतला त्यांना क्लेम होता, असं सोकॉल शिवसैनिक म्हणतात. त्या महेश सावंतला जो स्वतःचा त्याचा चेला, तो त्याच्याबरोबर सगळं राजकीय हे भवितव्य घेऊन, सगळं स्वतःचं हे घेऊन तो काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी त्याची तिकीट कापून स्वतःच्या मुलाला दिली. मला वाटतं तेव्हा काँग्रेसमध्ये असताना समाधानला इकडून दिलं आणि तिकडून जुनी प्रभादेवी म्हणून महेशला दिली होती. समाधानला माहीममधून दिली होती, सॉरी. आणि तेव्हा हे दोघंही पडले. त्याच्यानंतर ह्यांनी परत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. बघा, शिवसेनेत त्या कोणत्या अटीवर, मला परत तुम्ही जर उमेदवारी आमदारकी देत असाल तर मी शिवसेनेत येतो. शिवसेनेत प्रवेश केला, परत आमदार झाले 2014ला. त्याच्यानंतरची महानगरपालिका झाली तेव्हा समाधान सरवणकर इथे महेश सावंत ह्या वॉर्डमधून, आता जिथे आपण बोलतो त्या वॉर्डमधून महेश सावंत उमेदवारी मागत असताना, महेश सावंतला शब्द दिला असताना देखील त्याची उमेदवारी कट करून स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली. आणि महेश सावंतने परत पक्ष सोडला आणि अपक्ष नारळ घेऊन उभे राहिले होते, बरोबर ना. त्याच्यानंतर परत पुढची हिस्ट्री तुम्हाला माहितीच आहे. 40 आमदारांसह सरवणकर साहेब आदल्या दिवशी शिवसेना भवनच्या मागे बाहेर, म्हणजे आदल्या दिवशी जोरजोरात घोषणा देत होते, गद्दारांच्या गद्दार करत होते. आणि स्वतः रात्री गुवाहाटीला गेले. ते सांगायचं तात्पर्य असं आहे की ही सगळी जी दलबदलू लोक आहेत, म्हणजे स्वतः सरवणकर किंवा त्यांचा चेला महेश सावंत, हे तुमची सेवा करण्याच्या पात्र आहेत का? आमचा अमित, बऱ्याच जणांनी आता विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला आहे की म्हणे अमित आमचा हाय प्रोफाईल आहे. अमित हा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेला मुलगा आहे. मी स्वतः लहान असतानापासून त्याला पाहतोय. अगदी मनमिळावू आहे, सगळ्यांशी आदरपूर्वक बोलणारा, सगळ्यांमध्ये मिक्स होणारा मुलगा आहे. म्हणे तो इझिली भेटेल का? का नाही भेटणार? आज प्रचारामध्ये सगळ्यात जास्त आघाडी ही अमित ठाकरेंनी घेतलेली आहे. तो घरोघरी फिरतोय आणि हे दोघं रथावर उभे राहून फक्त हॅलो हाय हॅलो करतायत. डोअर टू डोअर फिरतोय, लोकांचे आशीर्वाद घेतोय. लोक त्याला पाहून खूप आनंदी होत आहेत. वयोवृद्ध लोक, वडीलधारी लोक त्याला आशीर्वाद देत आहेत, ओवाळणी करतायत, घरात बसवतायत. तरुण वर्ग त्याच्याबरोबर फोटो काढतायत. ह्याच्यामध्ये हाय प्रोफाईल आणि नॉन ॲक्सेसेबल कुठे प्रश्न येतो?
उगाच काही ते पायाखालची वाळू सरकल्यामुळे खोटे नरेटिव्ह सेट करायचे आणि लोकांना कुठेतरी गुमराह करायचं, हे चुकीचे पद्धतीने हे जे काही यांचं चाललं आहे, ह्याला बळी तुम्ही पडू नका. अनेक गोष्टी आहेत, अनेक वक्ते इथे आहेत, अनेक मुद्द्यावर मला इथे बोलायचं आहे, परंतु बाकीच्या वक्त्यांना देखील मुद्दे राहायला हवेत. प्रभादेवीचं जे काही वाटोळं ह्या लोकांनी केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, गेल्या 30 वर्ष महानगरपालिका यांच्या हातात आहे. अजूनही पाण्याचा प्रेशरचा प्रश्न सुटत नाही. आणि यांचे मुद्दे काय? मुद्दे हेच नेहमीचेच मुद्दे. पाणी नाही आहे, गटारं तुंबली आहेत, योग्य सुविधा नाही आहेत. मग 30 वर्ष तुम्ही सत्तेत का होतात तेव्हा हे प्रश्न का सुटले नाहीत? काय करत होता तुम्ही? अमित साहेब ठाकरे अमित साहेबांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूया. अमितजी इकडे बसा ना. उमेदवार दिसत नाही, ऑब्स्टॅकल आहे सगळं. हे बघा, आताच मी तुम्हाला बोललो होतो ना, अमित किती लो प्रोफाईल आहे, किती मनमिळावू आहे, किती सगळ्यांना आदर करतो. या विधानसभेचा उमेदवार खरं तर त्यांनी या सीटवर बसायला हवं, पण वरिष्ठ पदाधिकारी बसले, त्यांचा आदर ठेवण्यासाठी तो बिचारा कोपऱ्यात बसलाय, कोपऱ्यातल्या सीटवर. उगाच खोटे नरेटिव्ह तुम्ही कृपया प्लीज तुम्ही करू नका. जर महाराष्ट्र सैनिक पेटला ना, तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा राहणार नाहीत. आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादाला लागू नका. तुम्हाला मी मागच्या वेळेला बऱ्याचदा तुम्हाला धडे शिकवलेत आम्ही लोकांनी. काय म्हणजे ह्याला कळ काढायची सवयच आहे, खोडसाळपणा करायची सवय पहिल्यापासून सवय आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नसेल तर खोड काढायची आणि कसा काही एक वाद होईल, भांडण होईल आणि त्यातून कसे काही ह्यांची लोक त्यामध्ये गुंतून राहतील आणि प्रचारापासून दूर राहतील, हे यांची खेळी आम्ही ओळखत नाही का? हे दीपोत्सवाच्या बाबतीत यांनी काय केलं? एवढा 12 वर्ष जो दीपोत्सव होतोय, त्या दीपोत्सवाची तक्रार ह्यांनी निवडणूक आयोगाला केली, राज्य निवडणूक आयोगाला. दीपोत्सव ज्या बाळासाहेबांची स्मृतिदिन असतो, मधल्या काळात एकदा स्मृतिदिनाच्या वेळेला दीपोत्सवाच्या दरम्यान स्मृतिदिन आला होता, तेव्हा आम्ही स्वतःहून कंदील उतरवले होते आणि हे लोक आमच्या दीपोत्सवाचे कंदील यंदा उतरवत आहेत. पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला, कालपासून दीपोत्सवाची लाईट देखील बंद झालेली आहे. कारण महानगरपालिकेने BSTला आपले जे टेम्पररी आपण मीटर्स घेतो ते कट करायला सांगितले. काल रात्री ते मीटर्स कट केलेत. म्हणजे हे किती संकुचित वृत्तीची लोक आहेत बघा, हे उबाटा गटाचे. आणि ही तक्रार करण्यामध्ये पुढाकार कोणाचा होता? महेश सावंतचा. त्यास अनिल देसाईच्या कानाला लागून मागे लागून तक्रार करायला लावली. आणि नंतर नामाने नाळा स्वतः राहतो, अरे मी काय नाही केलं. मी त्याला फोन केला होता. अरे दीपोत्सव आहे, तो पारंपरिक सण आहे. हिंदू सणांना देखील तुम्ही विरोध करताय. हिरव्या चादरी ओढल्यात त्या ओढल्यात, पण हिंदू सणांना तर विरोध नका करू. अरे नाही रे यशवंत, असं नाही, मी काय नाही केलं. कागद तर खोटा बोलत नाही ना. म्हणजे हे जे प्रकार आहेत ना, जेणेकरून आम्ही कुठेतरी उचकवून आम्ही त्यांच्याबरोबर कुठेतरी काहीतरी भांडण करावं, मग त्यातून काहीतरी गोंधळ व्हावा, पोलीस स्टेशन कोर्ट कचऱ्या हव्या, त्याच्यामध्ये आम्ही गुंतून जावं, म्हणजे आमच्या प्रचारावर कुठेतरी त्याचा इफेक्ट होईल. हे काय, ह्या खेळी आम्हाला कळत नाहीत का? निवडणुकीच्या 20 तारखेपर्यंत आम्ही शांत राहू, त्याच्यानंतर आमच्या वाटेला याल ना, मग आम्ही बघू आम्ही काय करतो ते बघाच. उगाच आमचं टाळकं फिरवू नका. आणि प्रभादेवीच्या जनतेला मी विनम्रपणे विनंती करतो, मी पण लहानाचा मोठा प्रभादेवीमध्ये झालेलो आहे. माझ्या अनेक शाळेतले, माझ्या क्रिकेटमधले, माझ्या कॉलेजचे अनेक मित्र इथे राहतात, ते मला वैयक्तिकरित्या ओळखतात. त्यापैकी अनेक लोक आज आलेली देखील आहेत. एकदा अमित ठाकरेंना आमच्या अमित साहेबांना संधी द्या. ज्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे सगळे प्रश्न सुटतात
त्या शिवतीर्थावर माहीमसारख्या एका छोट्या विधानसभेचे प्रश्न सुटणार नाहीत का? सहज सुटणार. एकदा संधी द्या, बघा कसा कायापालट होईल. हे बोलतायत की आम्ही एवढी ही कामं केली, आम्ही ती कामं केली. अरे लादीकरण, संडास बांधणं ही कामं नाहीत, ते कॉन्ट्रॅक्टर करतोच. कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या फंडातून ही कामं होतात. तो कोणी निवडून येऊ दे, तो कॉन्ट्रॅक्टर करतो. तुम्ही वेगळं काय केलं? जसं रीटाताई म्हणाला, जसं लोकांना देशोधडीला लावलं, त्यांचं छप्पर काढून घेतलं. प्रभादेवीमध्ये जो स्वतः शिवकृपा बिल्डिंगमध्ये जिथे सदा सर्वंकर लहानाचे मोठे झाले, 18 वर्ष झाली. 18 वर्ष लोक बाहेर आहेत. आता त्यांना भाडंही बंद झालेलं आहे गेले कित्येक वर्ष. अशा कित्येकही पाठची पिवळी चाळ. तिकडची तरुण मंडळी सगळी आमच्या कुठे जर आम्हाला भेटायला आली की लगेच त्यांना धमक्या देतात, तुमची पाण्याची लाईनच कापून टाकू तिकडे गेलात तर. किती किती खालच्या दर्जाचं राजकारण करत असतात बघा हे लोक. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मी तुम्हाला विनम्रपणे सगळ्यांना विनंती करतो, सर्व प्रभाधिकाऱ्यांना विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान मशीनवर पहिलंच बटन रेल्वे इंजिनचं आहे. अमित ठाकरे साहेबांना भरघोस मताने निवडून द्या आणि या विभागाचं भविष्य कायापालट करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला संधी द्या अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित साहेब यांचे सहकारी चेतन पेडणेकर, यश सरदेसाई साहेब, नितीन नायर, त्यासोबत उजाला यादव यांच्या वतीने त्यांना एक विजयी भव सन्मान चिन्ह येथे भेट देण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अमित साहेबांना या ठिकाणी चेतन पेडणेकर, यश सरदेसाई साहेब, नितीन नायर, उजाला यादव या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत या विजयासाठी येत्या 23 तारखेसाठी. मित्रांनो, 2018ची गोष्ट आहे. माननीय अमित रावसाहेब ठाकरे यांना लोअरपळ्याच्या चौकात मी भेटलो. गडबड होती आमच्या विभागाचा, म्हणजे सिद्धार्थनगरचा विषय त्यांना ज्या रात्री सांगितला, दुसऱ्या दिवशी अमित साहेबांनी रावसाहेबांची भेट घडवून आणली होती. तसे आमचे अमित साहेब आहेत. यानंतर मी इथे आमंत्रित करतोय मनसेचे नेते, डॅशिंग नेतृत्व श्रीयुत संदीप देशपांडे साहेबांना. जोरदार टाळ्या. संदीप देशपांडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, नितीन सरदेसाई साहेब, अभ्यंकर साहेब, माझे सर्व सहकारी, तसंच या माहीम दादर प्रभादेवीचे आपले तरुण तडफदार उमेदवार अमित राजसाहेब ठाकरे. गेल्या 15-20 दिवसामध्ये अनेक घडामोडी या माहीम विभागात घडत होत्या. हा माहीम विभाग जरा चर्चेमध्ये होता. महत्त्वाचं कारण अमित साहेबांची उमेदवारी ही राजसाहेबांनी जाहीर केली होती. त्यानंतर पूर्ण मुंबईतली हॉट सीट ही माहीम झालेलं आणि बाकी सगळ्यांकडे दुर्लक्ष होत होतं आणि ते दुर्लक्ष होतंय म्हणून काही लोक नाटकं करत होती. त्यातला हा एक माहीम प्रभादेवीचा आमदार. माझ्यावर राजसाहेब अन्याय करणार नाहीत, मला राजसाहेब लढायला देतील. तुला पहिली गोष्ट मागे घ्यायला कोणी सांगितलं होतं हे पहिले एकदा लोकांना सांग. या इथे बसलेल्या किंवा राजसाहेब किंवा आमच्यापैकी कोणानेही तुला सांगितलं होतं का की तू उमेदवारीचा अर्ज भरू नकोस, तू आमदारकी लढवू नकोस? एक स्टेटमेंट दाखवायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकालाही माहिती होतं की आता काय सदा सरवणकर पुन्हा निवडून येत नाही आणि आपण निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी प्रसिद्धी घ्यायला ही सगळी नाटकं आहेत. म्हणजे काही काही लोक आहेत ना आपल्याला हुकमी हसवतात, जसे हास्य जत्रामध्ये वगैरे कसे लोक हसवतात आपल्याला.
कलाकार असतात ते. तसे काय काय लोक हुकमी रडतात. हुकमी रडू शकतात, म्हणजे मनात आणलं आता रडायचं की ते रडू शकतात. त्यातलं एक नाव म्हणजे सदा सरवणकर, हुकमी रडणारा माणूस. बरं, यांना एवढी भीती, यांनी काही काम केलं नाही 5 वर्ष, म्हणून निवडणुका लागायच्या आधी 15,000 कुकर वाटले या सदा सरवणकरने. का बाबा वाटलंस कुकर? जर तू काम केलं होतंस तर एवढी कामं केली होतीस ना, कुकर वाटायची वेळ का आली? आणि आता जी रॅली फिरते सगळ्या कुकरवाल्या शिट्ट्या घेऊन फिरतात पाठीमागे त्याच्या. हा असला आमदार असतो काय कुकर वाटणारा? निशाणी नशीब कुकर नाही यांची. आणि या असल्या लोकांना आपण निवडून द्यायचं आहे का? या असल्या म्हणजे ते काय एक म्हण आहे, बुड्ढी गोडी लाल लगाम, तसा बुड्ढा गोडा लाल लगाम झालाय या दादर माहीम प्रभादेवीचा. आता किती वर्ष तुम्ही तेच 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 तेच, म्हणजे यांचा चेहरा बघून पण कंटाळा आला इथल्या लोकांना. आणि त्यांना पाहिजे एक फ्रेश, नवीन, तरुण, तडफदार चेहरा, आणि तो आहे म्हणजे आमचा अमित ठाकरे. आणि याच अमितला आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. तो काम करेल का? 100% करेल. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाची गॅरंटी आहे. सध्या गॅरंटीचे दिवस आहेत, म्हणून ही महाराष्ट्र सैनिकांची गॅरंटी आहे. अमित ठाकरे जे काम करतील ते गेल्या 50 वर्षात दादर माहीम प्रभादेवीमध्ये झालं नाही अशा पद्धतीचं काम करतील. त्यांच्याकडे विजन आहे, त्यांच्याकडे कल्पना आहेत. यांच्या विकासाच्या कल्पना काय आहेत बघितल्या आम्ही. संडासावरचा पत्रा लावायचा आणि अख्खा संडास आम्ही बांधलं म्हणून सांगायचं, हे यांच्या विकासाच्या कल्पना आहेत, आहे ना. त्यामुळे असले लोक नको आहेत. आणि दुसरे ते उबाटा. या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कची जर मैदानाची कोणी वाट लावली असेल तर ते या उबाटाने लावली आहे. आणि यांच्या त्या आदित्य ठाकरेंनी आणि यांच्या त्या उद्धव ठाकरेंनी लावली आहे. त्या छत्रपती शिवाजी पार्कवर मैदानावर माती टाकायला कोणी सांगितलं होतं यांना? आज सगळा जो धुळीचा त्रास होतोय ना, तो या लोकांमुळे होतोय. त्या मैदानावर माती टाकू नका म्हणून मी, आमचे सरदेसाई साहेब, यशवंत किल्लेदार, आम्ही तिथे आंदोलनाला बसलो. व माती टाकू नका, माती टाकल्याने शिवाजी पार्क मैदानाची वाट लागेल. तरी आमच्यावर केसेस टाकायचा प्रयत्न केला आणि माती टाकायला सुरुवात केली. बरं, माती टाकली ती टाकली, त्याच्यामध्ये खड्या टाकल्या. म्हणजे यांची अक्कल विकासाची कुठे आहे बघा. या लोकांची अक्कल नावाचा जो वरचा देवाने दिलेला भाग आहे तोच वापरायचा नाही आहे यांना. तिथे खडी टाकली, माती टाकली, सगळं टाकलं आणि त्या शिवाजी पार्क मैदानाची वाट लावली. आणि नंतर आत्ताचे जे आमदार आहेत ते म्हणतात मलाही कळत होतं वाट लागते, पण वरनं आदेश होता, मी काय करू शकलो नाही. मला वाटत होतं संदीप देशपांडेच्या बाजूला आंदोलनाला उभं राहावं. सन्मान्य राजसाहेबांचं आगमन होतं आहे आणि अमित साहेबांनाही बोलायचं आहे, त्यामुळे मी माझे भाषण आटपतो घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इथे जोरदार टाळ्यांनी इथे आमंत्रित करतोय श्री अमित राज ठाकरे यांना. जोरदार टाळ्या. साहेब येत आहेत, साहेब येतात, त्याच्यामुळे मला पण लवकर आटपायला लागणार आहे. जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
पहिल्यांदाच मला असं बघत असाल ना तुम्ही. माझा आजचा दिवस कसा गेलाय ना हे मला कोणीही विचारू नका. माझ्या 32 वर्षातला एवढा घाणेरडा दिवस माझ्या आयुष्यात गेला नाही, कारण राजसाहेबांची पहिली जाहीर सभा ही माझ्यासाठी आहे आणि मला त्याच्यात बोलावं लागणार आहे. त्याच्यामुळे ही भीती तुमची नाही आहे, तर मागे जे बसणार आहेत ना त्यांची आहे. 22 ऑक्टोबरला मला वाटतं आपल्या पक्षाची पहिली लिस्ट आली. त्याच्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून राजसाहेबांचा जाहीर झालो. त्याच्यानंतर जे चालू आहे ते माझं ऑटो पायलटवरच चालू आहे, कारण एवढे मुलाखती एवढे भाषणं मी आयुष्यात कधी दिली नाही आहेत. मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर 3 तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला. त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो. 1-2 दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन हा संदीपजींना केला. तुम्ही आत्ता पण विचारू शकता, आमच्या संदीप देशपांडे सरांना केला, कारण मी बातम्या ऐकायला लागलेलो की कुठेतरी वरळीमधनं माघार घेतली तर आम्ही माहीममधनं माघार घेऊ. हे फक्त बातम्या येत होत्या, मला माहीत नव्हतं खरं आहे की खोटं आहे. पण पहिला फोन मी संदीपजींना केला की माघार घ्यायची नाही, आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच. आठवतं ना सर? त्याच्यानंतर मग माझ्या मुलाखती चालू झाल्या आणि मग त्रिकोणी एक लढत आहे ते त्यांचे प्रश्न चालू झाले. त्रिकोणी एक लढत आहे, तुम्हाला काय वाटतं? हे त्रिकोणी नाही आहे, माझ्यासमोर एक तर 5 किंवा 6 उमेदवार आहेत. ते 6चे 600 जरी असले तरी मला फरक पडत नाही, कारण माझा माहीमकरांवर विश्वास आहे. कारण आता खूप सहन केलं आहे माहीमकरांनी. मी इकडे 32 वर्ष राहिलो आहे. मी वेगळा फिरतोय, माझी मिताली माझी बायको माझ्यावर फिरते आहे, माझी आई वेगळी फिरते, माझे सासरे फिरतात, माझी सासू फिरते, माझी आत्या फिरते. आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि मला वाटतं दुपारच्या जेवताना आम्ही भेटतो, कारण तेव्हाचा प्रचार बंद असतो. तेव्हा माझी आई मला एक गोष्ट सांगत होती की ती कोळीवाड्यात गेलेली आणि एका कोळी बांधवांनी तिला सांगितलं की ती मला वाटतं दुपार का संध्याकाळ होती, मला वाटतं त्या कोळी बांधवाने सांगितलं की आमच्या घरी पाणी नाही येते, आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही झाली आहे, त्याच्यामुळे त्याचं तुम्ही काय करू शकता का? हे मला ऐकल्यावर एवढं वाईट वाटलं. 2024मध्ये मुंबई ही मला वाटतं देशाची आर्थिक राजधानी आहे, तर त्याहून माहीम एवढा सुसंस्कृत अभ्यासू असा परिसर म्हणून ओळखला जातो, त्याच्यात पाणी ही आपली समस्या आहे. आपण ह्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय. आपले पोलीस बांधव असतील, मला वाटतं एकदा त्यांची घरं जाऊन बघा, जे आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवतात, जे आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत आहेत, त्यांचे घरं बघा जाऊन. बिचारे काय मागतात ते? त्यांचे स्लॅब्स पडतात, बिल्डिंग कोसळायला आलेत, ते ज्यांची सुरक्षा करतात ते असुरक्षित आहेत. कोळी बांधव, मला अनेक कोळी बांधव मला भेटले जे बोलले की आम्ही सकाळचे मासे पकडायला जातो, पण पकडताना जास्ती करून कचराच साठतो त्या जाळीत. ही आपली समस्या आहे. हा समुद्र किनारा स्वच्छ करणं, साफ करणं हे माझं स्वप्न आहे, पण त्यात ह्या समस्या येत आहेत. बरं, स्वच्छ केल्यावर अनेक रोजगार होऊ शकतात ही वेगळी गोष्ट. तो स्वच्छ का आपल्याला कसं झालंय की असं आहे ना, ठीक आहे, जगण्याची सवय झाली आहे, ती मला कुठेतरी काढायची आहे. तुम्हाला एक समुद्र किनारा कसा असावा हे तुम्ही बघितल्यावर तुम्ही अवाक व्हाल, कारण मी स्वच्छ साफ समुद्र किनारा बघितलाय आणि मला वाटतं की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे, प्रत्येक नागरिकांनी तो बघितला पाहिजे, कारण तो निसर्गाने आपल्याला दिलाय. तो ना सरकारने दिलाय ना आम्ही दिलाय. माझं खरं सांगू तर मला ह्या गोष्टींच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे. माझं विजन खूप मोठं आहे. पोलीस बांधव असतील,
किंवा आपले कोळी बांधव भगिनी असतील किंवा महिला असतील किंवा आजी आजोबा असतील, मला सगळ्यांच्या ह्या गरजा तर मला मी जिकडे जिकडे फिरतोय तिकडे जे विषय येत आहेत माझ्यासमोर हे सहजपणे सुटू शकणारे विषय आहेत. म्हणजे त्यांच्या गरजा पण मोठ्या नाही आहेत. तुम्ही मला एकदा एक संधी द्या, हे सहजपणे सुटणारे विषय आहेत. मी तुम्हाला एका महिन्याच्या आत हे सोडून दाखवतो, पण तुम्हाला 5 वर्षात काय होऊ शकतं ह्याचा तुम्हाला अंदाजा पण नाही आहे. गेले 32 वर्ष मी इकडे राहिलो. माझा आता मुलगा आहे 2 वर्षाचा. लहानपणापासून मला वाटतं अनेक लोकांना बघत आलो. मी माझ्या जुन्या घरी भेटत आलो, कारण साहेबांकडे खूप लोक यायची. त्याच्यानंतर मी माहीममध्ये फिरताना मी चालतच फिरतो, मला गाडीची आवश्यकता लागत नाही. मी सिद्धिविनायकला जातो, अनेक ठिकाणी ऑफिसला जाताना मी चालतच फिरतो. चालत फिरताना म्हणजे माहीममध्ये चालत फिरताना अनेक लोक मला अप्रोच करतात की हे विषय तुम्ही सोडवू शकता का. ह्याच्यासाठी आमदार व्हायची पण गरज नाही आहे. पण मी चालताना एक नोटीस केलं आहे की तो एक समाधान जे होतं, म्हणजे समाधान म्हणजे तो नाही, एक आयुष्यात जे समाधान लागतं ते जे होतं ते कुठेतरी कमी झालं आहे. मी आताचं तुम्ही माहीम बघितलं, मुंबई बघितलं, महाराष्ट्र बघितलं, ते समाधान ह्या शहरांमध्ये ह्या राज्यामध्ये राहण्याचं कुठेतरी कमी झालं आहे. मला ते समाधान परत आणायचं आहे. ती तुमच्या तोंडावरचं जे स्माईल आहे ती परत आणायची आहे आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मूळ गरजा आहेत त्या तर आपण सोडवूच, पण ह्या गोष्टीसाठी मला काम करायचं. आमचं विजन खूप मोठं आहे. म्हणून मला वाटतं येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर 1 नंबर दाबून तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावं, ही माझी ईश्वरचरणी पण इच्छा आहे आणि तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. आणि हेच बोलायला मी तुमच्यासमोरच आलो आहे. मी जास्त बोलणार नाही कारण साहेब पण येत आहेत, त्याच्यामुळे एवढं बोलून मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप अप्रतिम आणि संवेदनशील भाषण होतं अमित साहेबांचं. इथे अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील फुल मार्केट व्यापाऱ्यांनी आपल्या मनसेत प्रवेश केलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांचं. आणि त्यांच्या फलकाचं उद्घाटन अमित साहेबांच्या हस्ते होते. जोरदार टाळ्या. माननीय साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो आपला फलक घेऊन. मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. राजसाहेबांना विनंती करून त्यांनी आपल्याला संबोधित करावे. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आत्ता जवळपास गाडीने दुबईवरून इकडे आलोय. कुठे गेलो होतो तिथून आता मला सतत धाकधूक होती. आणि मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार मानतो माझ्या वर्सोव्याच्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे. माझी तिकडे सभा ठरली असताना मला तिथे जाता नाही आलं, कारण या मुंबईच्या ट्रॅफिकमधनं रस्ता काढत येईपर्यंत हैराण व्हायला होतं.
आणि मी जर समजा बोरिवलीची सभा आटपून जर वर्सोव्याला गेलो असतो तर मी इथे पोहोचूच शकलो नसतो. आणि मी भाषण चालू असताना मला मेसेज आला वर्सोव्यातनं मला की आमच्या इकडे आम्ही स्क्रीन लावली आहेत आणि तुमचं बोरिवलीचं भाषण आम्ही इथे लाईव्ह दाखवतोय, अजून थोडा वेळ बोललात तरी चालेल, कारण हे सगळं इथे दाखवलं जातं आहे, इकडे ऐकतायत लोक. आणि म्हणून मग मी इथे वेळेवरती पोचू शकलो. सहसा जी मी गोष्ट कधीच करत नाही ती मला आज इथे सभेला येताना मला करावी लागली, ते म्हणजे सगळे सिग्नल तोडत यावं लागलं. आणि म्हणून मी आज इथे आपल्यासमोर मी येऊ शकलो, वेळेत येऊ शकलो. एक तर या सगळ्या निवडणूक आयोगाने हातामध्ये दिलाय खूप, मुळात वेळ कमी, 14-15 दिवस दिले, आणि 14-15 दिवसात एवढ्या सगळ्या सभा आटपायच्या कशा? सगळ्या ठिकाणी पोहोचणंच अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत पोहोचता नाही येते, महाराष्ट्रात कुठे पोचायचं? पण आज ही विधानसभेची निवडणूक लागली आहे. माझा बराच काळ या भागात गेला सामनामुळे. मी आत्ता आतमध्ये जेव्हा येत होतो त्यावेळेला ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो ना, फ्लॅशबॅक, असे फ्लॅशबॅक मला येत होते. ती इमारत आहे कुठे इथे? मागे काय योगायोग असेल मला कल्पना नाही या सगळ्या गोष्टींचा. पण जे पहिलं साप्ताहिक जे काढलं माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी मिळून, मार्मिक, त्याचा प्रेस जिकडे तो छापला जायचा तो देखील इकडे या प्रभादेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. ज्या मार्मिकमधनं शिवसेना निर्माण झाली आणि शिवसेना निर्माण झाल्यानंतर त्याच्यातनं सामना निर्माण झाला, तो देखील प्रभादेवीमध्ये झाला. हा संपूर्ण भाग हा थोडासा मला जुन्या आठवणी सगळ्या उजळायला लावतो. आमच्या घरामध्ये 1922 साली माझ्या आजोबांनी पहिलं काय म्हणून त्याला महिन्याला निघतं ते मासिक आणि 15 दिवसाला निघतं ते काय पाक्षिक, आणि ते पहिलं सुरू केलं, त्याचं नाव होतं प्रबोधन. म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांचं प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू झालं आणि मग माझ्या आजोबांना लोक प्रबोधनकार म्हणून ओळखू लागले. पत्रकारिता, व्यंगचित्रकारिता, चित्रकारिता या सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये मी पाहत आलो. आजोबांनी प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि त्याच्यानंतर 1960 साली या इथेच दादरमध्येच साप्ताहिक सुरू झालं, मार्मिक. त्याच्या अगोदरचा संयुक्त महाराष्ट्राचा सगळा काळ, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये आचार्य यात्रेंची 2 वर्तमानपत्र होती, एक मराठा आणि एक नवयुग. आणि मराठामध्ये माननीय बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील श्रीकांत ठाकरे हे व्यंगचित्र करत. हा सगळा अख्खा इतिहास
करत करत मार्मिकची स्थापना झाली, मार्मिक सुरू झाला. आणि मार्मिक सुरू झाल्यानंतर मग त्याच्यातनं एके दिवशी मराठी माणसावरती अन्याय होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सदर असायचं, वाचा आणि थंड बसा. याद्या यायच्या त्याच्यामध्ये की मराठी माणसाला कसं डावललं गेलं आणि इतर दाक्षिणात्य कसे येत आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत. आणि त्याचं फक्त सदराचं नाव होतं वाचा आणि थंड बसा. आणि मग हळूहळू हळूहळू या गोष्टीला सुरुवात झाली आणि मग सुरू झालं वाचा आणि उठा. आणि मग त्याच्यातनं एके दिवशी माझ्या आजोबांनी माननीय बाळासाहेबांना विचारलं की भाषण ते फिरतोय सगळीकडे, त्याला काय आकार बिकार काही देणारच की नाही. माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की द्यायची इच्छा आहे, परंतु अजून मला समजत नाही आहे काय ते काय करायचं. नाव काय ठरवलंय म्हणजे अजून डोक्यात काही नाव नाही आहे. मी सांगतो नाव काय द्यायचं. त्याचं नाव द्यायचं शिवसेना. आणि याच्यातनं एक संघटना उभी राहिली, संघटनेचा पक्ष उभा राहिला. आणि मग आम्ही त्या मुशीमधनं सगळे आम्ही देखील उभे राहिलो. आणि मग मी एक व्यंगचित्रकार म्हणून माझी मार्मिकमध्ये सुरुवात झाली. मी त्याला खरं तर शाळा आणि कॉलेजच्या मध्ये असा होतो, म्हणजे 9वी 10वीतली गोष्ट असेल. आणि तेव्हा मी सगळी सुरुवात केली मार्मिकमध्ये व्यंगचित्र करायला. आणि त्या सगळ्या लहानपणापासूनच्या सगळ्या संस्कारातनं त्याच्यातनं मला राजकारण समजायला लागलं, त्याच्यामधनं मला महाराष्ट्र समजायला लागला. त्याच्यानंतर माझ्या आजोबांची पुस्तकं सगळ्या मार्मिक आणि सगळं वाचत असताना, इतरांचे लेख वाचत असताना महाराष्ट्राबद्दलचं प्रेम, महाराष्ट्राचा त्याग, महाराष्ट्र किती मोठा आहे, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, या सगळ्या गोष्टी मला त्याच्यातनं समजायला लागल्या. आणि मग 1985 साली माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी व्यंगचित्र करायचं बंद केलं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण व्यंगचित्राची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली. 88 साली मला असं वाटतं की साबणा आला. तोपर्यंत मी 2 वर्ष मार्मिक आणि लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम केलं. मार्मिकमध्ये होतोच, लोकसत्तेत फ्रीलान्सर म्हणून काम केलं. आणि मग सामना आला. मग सामनामध्ये व्यंगचित्र सुरू झाली माझी. खूप आनंदाचा मजेशीर काळ होता सगळा तो. हे सगळं मी आता तुम्हाला सगळं उभं करण्यासाठी, सांगण्यासाठी, एवढ्यासाठीच मला आज माझ्या मनात विचार आला या गोष्टींचा. या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली माझ्या आजोबांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी. त्याच्यानंतर मग माननीय बाळासाहेब, माझे वडील श्रीकांत ठाकरे, मग आम्ही सर्व. आणि ज्या दादर माहीम प्रभादेवी मतदारसंघामध्ये मार्मिकची सुरुवात झाली, शिवसेनेची सुरुवात झाली, सामनाची सुरुवात झाली, इतक्या लोकांना आजपर्यंत आमदार म्हणून सगळेजण निवडून गेले, निवडून आणले, सगळ्या गोष्टी झाल्या. मला असं आठवतं, मी 1995 साली ज्या निवडणुका 95 झाल्या, माझ्या महाराष्ट्रभर जवळपास 175 सभा झाल्या होत्या. अनेकांसाठी सभा झाल्या होत्या, त्यातल्या एकासाठी इथे पण झाली होती. आणि हा सगळा ठाकरेंचा आमचा सगळा प्रवास, या सगळ्या गोष्टींचं जी मूळ भूमी जी आहे ती दादर प्रभादेवी माहीम ही सगळी आहे. आणि जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या 3 पिढ्या या सगळ्या अख्ख्या या महाराष्ट्रासाठी लिहिण्यात, व्यंगचित्र करण्यात, समजवण्यात, प्रबोधन करण्यात सगळ्यामध्ये गेल्या. पण याच दादर माहीम मतदारसंघामध्ये, प्रभादेवी मतदारसंघामध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय.
आज अमित साठेची माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा देतोय, प्रत्येकासाठी. पण हा सगळा अख्खा इतिहास मी जेव्हा बघतो, विचार करतो, आणि त्याच्यानंतर 2006ला मी शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो. मी त्यावेळेला म्हटलं होतं, मी बाहेर पडताना म्हटलं होतं, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही आहे, तो त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. जेवढे जेवढे अनेक जण जे शिवसेनेतनं बाहेर पडले, मला आठवत आहे आजही की ज्या वेळेला हे सगळी गोष्ट सुरू होती त्यावेळेला माझ्याकडे जवळपास 37-38 आमदार आले होते माझ्याकडे घरी. 7-8 खासदार होते माझ्याकडे घरी आलेले, आणि सगळेजण सांगत होते की आपण निघूया, आपण उठूया आणि आपण जाऊया दुसऱ्या पक्षामध्ये, सत्तेमध्ये जाऊया. मी म्हटलं माझा वाद बाकीच्यांशी आहे, माझा वाद बाळासाहेबांशी नाही आहे. अनेक लोक शिवसेना सोडून गेले. मी माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलेला माणूस आहे की मला ही गोष्ट पटत नाही, माझी घुसपट होते, मला इथे थांबता येणार नाही. मला तो दिवसही आजही आठवते मला की मी जेव्हा त्यांना सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं की हा आता नाही थांबणार, त्यावेळेला त्यांनी असे मला हात केले होते, मला शेवटची मिठी मारली आणि मला म्हणाले जा. माझ्याकडे आलेले आमदार, माझ्याकडे आलेले खासदार, मला तो पक्ष फोडून कुठची गोष्ट करायची नव्हती. जर माझ्यात जर समजा ताकद असेल, हिंमत असेल, मी माझा स्वतःचा पक्ष निर्माण करीन आणि त्याच्यातनं पुढची मी वाटचाल करीन. त्याच्यामुळे मी दगा देऊन, धोका देऊन मी बाहेर नाही पडलो. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे. मी अलिबागला होतो म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय. म्हटलं हो, मी निघालोय. म्हटलं मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही. इथे वरळीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्यावेळेला उभा होता, गेल्या वेळेला 37-38 हजार मतं आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. आणि हे माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती, काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या. असल्या फालतू भिका नाही मी मागत. माझ्याकडनं जेवढ्या चांगुलपणातनं जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार. मी या सगळ्या लोकांना सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला मी गेल्या लोकसभेला म्हटलं मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यावेळेला माझ्या मनात देखील नव्हतं अमित निवडणुकीला उभा राहील. माझ्या मनात देखील नव्हतं. माझ्या काय त्याच्यावर मनात नसेल. त्याच्यामुळे तो विषयच नव्हता. पण ज्या वेळेला मी त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, मी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, मी त्याला फक्त एवढंच गोष्ट सांगितली, चांगुलपणातनं गुड जेस्चरमधनं चांगल्या पद्धतीने जर समजा होणार असेल तर करा, नाहीतर नका करू. पण आम्ही उभा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या, बिगे घ्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर नका करू. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार.
आणि खरंच सांगतोय, तुम्ही जर त्याची प्रोसेस सगळी बघितली असती, त्या सगळ्या गोष्टीचं बघितल्या असतं, तुमच्या लक्षात आलं असतं. एक नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये सगळ्यांचं काहीतरी झालं. आमच्या बाळा नांदगावकर बोलले की सगळ्यांनी कोण कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत. आणि मग त्याच्यामधनं अमित बोलला की नाही प्रत्येक नेत्याने उभं राहिलं पाहिजे, प्रत्येकाने निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. उद्या जर पक्षाने आदेश दिला तर मी पण उभं राहीन, अशी एक बातमी येऊन गेली. मी फारसं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, म्हटलं येऊन गेली बातमी. नंतर आमची जेव्हा नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक झाली त्यावेळेला 1-2 जण म्हणाले अमितला भांडूपपंत आपण उभं करूया. तेव्हा जरा थोड्याशा माझ्या अँटेनावरती आल्या. म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय. मग दुसऱ्या दिवशी मी आणि शर्मिला आम्ही त्याला घेऊन बसलो. म्हटलं हे जे बातम्या ज्या माझ्या कानावरती येतात त्या खऱ्या आहेत? तुला निवडणुकीला उभं राहायचं? त्याने मला सांगितलं तू म्हणत असशील तर मी उभं राहीन, माझी इच्छा आहे उभं राहायची, पण तू समजा म्हणा अशी की नाही उभं राहायचं, मी नाही उभं राहणार. एक बैठक नाही झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. मग माझ्या असं लक्षात आलं की नाही त्याची इच्छा आहे, त्याला निवडणूक लढवायची. आमच्या वडिलांनी मला बाळासाहेबांनी आमच्या वडिलांनी कधी आमच्यावरती कुठची गोष्ट करा किंवा कुठची गोष्ट करू नका असं कधी आजपर्यंत आम्हाला सांगितलं नाही. मीही माझ्या मुलांना सांगत नाही. त्याच्यामुळे त्यांना जर समजा वाटत असेल की निवडणुकीला उभं राहायचं राहावं, मला कधीच वाटत नाही. मी ज्या मुशीतनं घडलो, मी ज्या गोष्टीतनं आलो वरती, त्यातनं मला कधी वाटतच नाही. म्हणजे मी काल परवाकडेच मी माझ्या एका सभेमध्ये मी एक उदाहरण दिलं. मी लहान होतो त्यावेळेला, साधारणपणे 74 सालची गोष्ट असेल. आणि बांद्र्याला आमच्याकडे मातोश्रीला आमचे एक गाडी चालक होते, वाहन चालक माने नावाचे. ते त्या दिवशी आले नव्हते, संध्याकाळची वेळ. आणि त्यावेळेला शिवसेना भवन वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेला इथे एक तुळशीबाई रोडला ते झारापकरचं दुकान आहे, त्याच्या बाजूला एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची. तिथे पहिल्या मजल्यावरती का दुसऱ्या, पहिल्याच मला असं वाटतं पहिल्या मजल्यावरती एक छोटी एवढीशी एक रूम होती. ते शिवसेनेचं ऑफिस होतं. आणि बाळासाहेब तिकडे कार्यालयामध्ये निघाले होते. संध्याकाळची वेळ. बाळासाहेब, मी आणि अजून एक कोण मला असं वाटतं आमचे ते वरळीकर होते आणि तो आमचा दिना सावंत का कोणी होता का अजून कोण होता आता लक्षात नाही माझ्या. इतक्यात त्यावेळेचे महापौर सुधीरभाऊ जोशी, इथे जे जुने जाणते जे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की पूर्वीच्या जुन्या महापौरांच्या गाड्या काय असायच्या. इम्पाला गाडी होती, इम्पाला मोठी अमेरिकन गाडी, ती लाल दिव्याची. आणि तेवढ्यात सुधीरभाऊ आले. भाऊ आल्यावरती भाऊ म्हणाले की बाळासाहेब जरा मला 2 मिनिटं बोलायचे. मग दोघे परत आतमध्ये गेले थोड्या आणि परत बाहेर आले. आणि भाऊनी विचारलं सुधीर भाऊनी की कुठे चाललात? ते म्हणाले नाही आपल्या कार्यालयात चाललो. म्हणजे बसा ना मी सोडतो. नाही ते म्हणे ते तुमचे दिवे तुमच्यापाशी राहू देत, मी नाही त्या दिव्याच्या गाडीत बसणार. मी एवढासा होतो लहान, मी सगळं ते ऐकत होतो, बघत होतो. आणि मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो. बाळासाहेब बाजूला बसले, इथे मी मध्ये बाजूला एक जण अजून आणि एक जण पुढे. आणि टॅक्सी सुरू झाली. या बांद्र्याच्या या ब्रिजवरती, तो रेल्वेचा ब्रिज आहे ना बांधलेला, त्याच्यावरती असताना टॅक्सी असताना त्याला सगळं मोकळं असायचं. तिथे टॅक्सी असताना मी एकदा मागे वळून बघितलं आणि माझ्या लक्ष झालं की एका टॅक्सीच्या मागे एक लाल दिवा येतोय. तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता ती व्यक्ती माझ्याबरोबर टॅक्सीत बसली होती. आता मला सांगा, हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला खुर्चीबद्दलचा सोर्स असेल का? मला जरा सांगा. किंवा अशी काही गोष्ट माझ्या मनाला, त्याच्यामुळे मला नाही कधी वाटलं, पण जर समजा त्याला वाटलं असेल तर वाटू शकतं, मी अडवणार नाही. जसा आज अमित माझ्यासाठी इथे उभा आहे पक्षातर्फे, तसा माझा संदीप पण उभा आहे, तसे माझे इतर उमेदवार उभे आहेत. मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत, मी आज सगळी अख्खी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची, पण मला त्या घाणीत हात नाही घालायचा आहे.
माझ्यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, आणि जी मला घडवायची आहे, उभी करायची आहे, जे माझं स्वप्न आहे, त्याच्यासाठी मला अशी माणसं पाहिजे ज्यांच्या आतमध्ये एनर्जी आहे, ज्यांच्या पोटामध्ये एक आग आहे. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसं पाहिजेत मला. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. मी त्यालाच नव्हे तर माझ्या सगळ्या उमेदवारांना मी सांगितलेलं आहे की तुमचा एक मोबाईल नंबर हा लोकांना तुम्ही दिलाच पाहिजेत, आणि त्या नंबरवरती तुम्ही नाही तर तुमचा माणूस, कोणतरी माणसं ही तिथे 24 तास अवेलेबल असली पाहिजेत. आज जो सगळा राजकारणाचा विचका झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन विचारांचे, नवीन उमेदीचे, नवीन ताकदीचे, पोटात आग असलेली अशी माणसं तिकडे आतमध्ये विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. थकलेली, हुकलेली असली माणसं पाठवून काय होणार आहे? मला आज कल्पना आहे की मी इथे प्रभादेवीमध्ये आलोय, तुमची एक अपेक्षा असेल की मी समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं. मला नाही वाटत मी काही बोलावं. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खरंच खूप गोष्टी आहेत, पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं? माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमधनं आमदारकीला उभी राहिली, मग काँग्रेसमधनं आमदारकीला पडली, मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली, मग पुन्हा परत निवडणूक लढवली, मग पुन्हा एकनाथ शिंदेचं बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन बसले. कोण ही माणसं? व्यक्ती म्हणून ज्यांच्यावरती विश्वास ठेवता येत नाही हे आपले आहेत का नाही आहेत? त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार? आणि याच व्यक्तीबरोबर दुसरे जे उमेदवार उभे आहेत ते पण त्याच वेळेला बाळासाहेब हयात असताना शिवसेनेतनं बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक पदाला उभे होते. मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला, शिवसेनेतनं मी बाहेर पडलो, पण बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी कुठच्या राजकीय पक्षामध्ये नाही गेलो, कारण मनामध्ये माझ्या फक्त एकच गोष्ट होती, बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत. आणि म्हणून आपल्या समोर जो आलोय, माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे, मला वेगळा घडवायचा आहे. मी ज्यावेळेला पक्ष स्थापना ज्यावेळेला मी केली 2006 साली, त्यावेळेला माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि खरंच मी जे स्वप्न पाहतोय ते काय खुर्चीसाठीचं स्वप्न नाही आहे. मी जे पाहतोय, जे जगात मी पाहिलंय ते मला महाराष्ट्रात आणायचंय. माझ्या तरुणांमध्ये, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींमध्ये कोणती कमतरता आहे? कोणतीच कमतरता नाही आहे. पण नवा विचार देणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत, नवं स्वप्न दाखवणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत. आणि मला असं वाटतं की ती नवी स्वप्न आणि नव्या आशा घेऊन यापुढचा महाराष्ट्रामधला तरुण आणि तरुणी या पुढे आल्या पाहिजेत. अहो, महाराष्ट्र या महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली आहे, नवा विचार दिला आहे, तो विचार मारण्यासाठी ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो, तो विचार काय असेल विचार करा. आणि या महाराष्ट्राने या हिंद प्रांतावरती जे राज्य केलं, त्याच्यानंतर आज हा महाराष्ट्र अशा विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेला आहे की ज्याच्यावरती कोणावरती विश्वास बसत नाहीये. आपलेच लोक फंद फितुरी करतायत, आपल्याच लोकांवरती विश्वास ठेवता येत नाहीये.
आणि म्हणून मला मी आपल्या समोर जो आलोय आज 2024च्या निवडणुकीला, हे नवीन उमेदीचे, नवीन विचारांचे, पोटात आग असलेली, तुमच्यासाठी काम करणारी अशी माणसं मी तुमच्यासमोर आणतोय. आज अमित इथे, संदीप, ही सगळी माणसं, आज सगळे उमेदवार माझे महाराष्ट्रामध्ये आज उभे आहेत. आज प्रभादेवीकरांच्या साक्षीने आपण सर्वांनी आज अमितला, वरळीमधनं संदीपला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे आहेत त्या माझ्या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या मनसेमध्ये फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश झालेला आहे. त्यांच्या फलकाचं उद्घाटन करणार आहे आणि शाखेच्या वतीने स्वागत सुद्धा होणार आहे आपल्या 194 194च्या वतीने. सुरुवातीला 194 शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष उमेश गावडे, राकेश उंबरकर, जयवंत किलेदार, परेश नार्वेकर, विवेक शुभम सुर्वे, विशाल गुडा आणि समीर राऊत. आणि त्यानंतर आपल्यामध्ये जे मनसेमध्ये प्रवेश झालेले आहेत या सर्वांच्या फुल मार्केट व्यापाऱ्यांचा फलक, साहेब फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश झालेला आहे. सर्व त्यांच्या फलकाचं उद्घाटन आपण करावं जोरदार टाळ्यांनी. अमित साहेब आणि केलेदार साहेब यांच्या वतीने साहेबांचं इथे स्वागत करतायत. जोरदार टाळ्या वाजवा. या सर्व फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश आणि त्यांच्या फलकाचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्या या सर्व मराठी विक्रेत्यांना शुभेच्छा. आणि यानंतर विभागाच्या वतीने किलेदार साहेब आणि अमित साहेबांचं स्वागत करणार आहेत. थोडं मागे साहेब, किलेदार साहेब आणि अमित साहेबांचं स्वागत करतात विभागाच्या वतीने. सगळ्यांनी साईडला थोडंसं प्लीज. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आता उभं राहायचं आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राष्ट्रगीत